विठ्ठल रुक्मिणी के दर्शन के लिए पंढरपुर आए महाराष्ट्र के कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने छगन भुजबल के राजनीतिक भविष्य को लेकर महत्वपूर्ण बयान दिया है। उन्होंने कहा कि चाहे छगन भुजबल उप मुख्यमंत्री बने या प्रधानमंत्री, उनका हम स्वागत करेंगे। कोकाटे के इस बयान ने राजनीतिक हलकों में हलचल मचा दी है और इस पर व्यापक चर्चा शुरू हो गई है। तो सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे, त्या संदर्भात आम्ही भाष्य करू इच्छित नाही। आम्ही कोणालाही या ठिकाणी कधी कोणी इच्छा व्यक्त केलेली नाही। मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। ते गिरीश महाजनचं मत आहे आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। त्यामुळे ते गिरीश महाजन काय बोलतात यापेक्षा मुख्यमंत्र्यांचा काय निर्णय तो जास्त महत्त्वाचा आहे। तो मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे, मुख्यमंत्र्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही। हो, मला काय स्वागतच केलेलं आहे मी त्यांचं, काय अडचण आहे? काही पंतप्रधान झाले तरी स्वागत करेल मी त्यांचं। उपमुख्यमंत्री फार छोटी पोस्ट आहे ना। ठीक आहे, रोहित पवारांनी तो जरी कॉमेंट केली असली तर मी काय कोट आजच घालत नाही, मी सुरुवातीपासूनच कोट घालतोय। त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी हा कोट घालण्यालायक व्हावा आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्याचं राहणीमान सुधारावं, ही सुद्धा माझी या ठिकाणी अपेक्षा आहे। आणि समजा रोहित पवारांना असं वाटत असेल की बा मला कोट नाही आहे, शेतकऱ्यांना कोट नाही आहे आणि कृषी मंत्रीच कोट घालतो, तर आम्ही त्यांना पण देऊ कोट। तो निर्णय माझ्या हातात नाही, तो आदरणीय अजितदादा आणि माननीय पवारसाहेब दोघांनी या ठिकाणी एकत्र बसून घ्यायचा आहे।